समीर पाटील तुम्हाला उठवतो ते उठवायला पाहिजे 4 वाजता उठायला लागते आता आमचं सिटी वाटलं घनसोलीचे का किती वर्ष झाले चालता 15 नमः पार्वती पते हर हर महादेव याच प्रकारे आमचा एक मित्र आमच्या जवळ कुठं आलाय घाटन देवी बसनं आलेला आहे देवी बसनं आला अजूनपर्यंत ओम साईराम साईमाई सकाळ दिवस आहे 5वा आजची गर्मी असणार ती पांढुरली असणार रे नाश्ता असेल 8 किलोमीटरचा आता जस्ट उठलोय बेसची तयारी झालेली आता आरती होईल आणि उठल्या बघा साईराम इथे बघा दर्शन म्हणून इथे साईराम झोपलेले होते आपल्या बाजूला मला काय माहिती नव्हतं उठल्या मी बघितला आणि आरतीची तयारी चालू आहे सर्व उठलेले आहेत तुम्हा आपण भेटूया साईमाई सकाळ भाई काय बोलतं साईराम काय बोलतं तयारी झाली ना तुमची झाली का सकाळी ते तर आहेच चलो जाऊया आता फ्रेश होऊया आपण साईराम साई सकाळ वाजलेले आहेत 7:30 आणि आज आमची 2 मिनिटाची मॅगी बरेच टायमान बनणार आहे मॅगी फक्त 2 मिनिटात ती दिखावापुरती असते आम्हाला टाइम लागतो विनोद दा कधीपासून लागलायस तू हा आणि इथं भरत दादा आहे डॉन भोईर दादा आहेत सर्व आहेत इथं मॅगी घेतली फोडायला आणि काल आम्ही शॉपिंग केली आहे मार्केटमधून आणली ना आपण मॅगी हा जो घोटीचा मार्केट असतो ना तिथून आम्ही घेतलेली होती कालच मला असं ऐकायला लागलं मसाला आणि मॅगी मसाला मग मला असं वाटलं की ऑब्विसली कोणाला सुनील गजाकोश यांनी मॅगी दिलेले अच्छा सुनील गजाकोश त्यांनी आपल्याला मॅगी प्रोव्हाइड केलेली म्हणजे आज सकाळचा जो त्यांच्याकडून नाश्ता आहे आणि मस्तपैकी करणार ओम साईराम हॅलो आमच्या याच प्रकारे आमचा एक मित्र आमच्या जवळ कुठं आलाय घाटन देवी बसनं आलेला आहे देवी बसनं आला अजूनपर्यंत चालतोय साईराम 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 साईमाई सकाळ साईराम साई बाबा की जय। तर साईराम छोटंसं आपल्यासोबत पशुपतीनाथ जे आहेत म्हणजे आपण कुत्र म्हणू शकतो डॉग म्हणू शकतो ते काल परवापासून आय थिंक आमच्यासोबत चालतच आहेत झोपलेले पण आणि सकाळी मी बघितलेलं की मी जेव्हा उठलो तेव्हा त्या साईडला झोपलेले होते ते असतात बरेचशा पालखीमध्ये जेव्हा शिर्डीला वारी निघते साईबाबांची पालखी निघते त्या टायमाला एक ना एक कुत्रा कोणासोबत असतोच आणि तसं आपल्या पालखीत पण आहे आपण निघतोय आता आणि हे बघा दादा इथं आहेत की जय दादानी लावलं रेकॉर्डिंग साई बाबा की जय साई बाबा की जय साई बाबा की जय चला तर आता निघतोय आपण इकडून मस्त सकाळ झालेली आहे थंड वातावरण आहे आणि साईरामच्या नावाने निघतोय साई बाबा की जय। तर फायनली पोहोचलोय नाश्त्याच्या हॉलला जिथे आहे विशाल काय रात्रीचा अरे बापरे रात्रीचा सांभाळ आणि हुशार आलेला आहे आपल्या नाश्त्यासाठी बघा मॅगी अरे याला एकच नाही होणार 2-3 लागेल नाही एक होईल ना एक खूप होईल मॅगी मस्त झाली तयार हे बघा तिकडे मॅगी चालली आणि आज आहे सोमवार
यानी की मंडे म्हटलं, सोमवार म्हटलं की आपल्या भोलेनाथांचा वार आहे. आणि SMBT कॉलेजजवळच आपला नाश्ता आहे आणि कॉलेजच्या ठीक समोर नंदीश्वर महादेव मंदिर आहे. आणि समोर माझे बघा पशुपतीनाथ जे आपल्या घाटनदेवीमध्ये पण होते, काल रात्री पण होते आणि आजसुद्धा आहेत. तर आपण आता दर्शन करतोय, तुम्हाला दाखवतो. शिवलिंग तर मोठं आहेतच, पण शिवलिंगसोबत आपले नंदी महाराज पण खूप मोठे आहेत. हे बघा, नमः पार्वती पते हर हर महादेव. ती सुंदर अशी मूर्ती आहे. जसे शिवलिंग तुम्ही प्रत्येक मंदिरात बघता, आपला शिवलिंग तर मोठा असतो, पण त्याच्याच सोबत नंदीश्वर महादेव मंदिर हाच कारण आहे इथं या मंदिराचा. आणि खरोखर खूप सुपर दिसतं. आमचे साईसेवक पदयात्री सर्व फोटोशूट करतात. इथे आल्यावरती मंदिरात तुम्ही नक्की कधी इकडून जाणार तर इथं मंदिरात या. तुम्हाला नंदेश्वर महाराजांची मूर्ती जी आहे खूप मोठी आहे. आणि चला एकदा आपण परत जवळून दर्शन करूया. नमः शिवाय, ओम हर हर महादेव. चलो झालंय दर्शन आपला. आपली पोरं नाश्ता करतात या साईडला. हे बघा इथं आपली बैला थांबलेली आहेत आणि इथं जस्ट नाश्ता करून आराम करतात हे सर्व. चला आता जातो, थोडा व्लॉग एडिट करतो. आणि वगैरे झालेला आपल्या पाहुण्यांचा. सायराम झाला का नाश्ता? झाला. चला झाला. गणेश म्हणते खाजे ना आलेस तर खरं. गाईज लास्ट आहे गणेश भाई. आता हॉल्टवरती पोचलोय आम्ही आणि मस्तपैकी सर्वात पहिलं तर आज चंपाष्टमी आहे, त्यामुळे सर्वांना हार्दिक आहे. बघ याचा काही काम नाही, नुसता खाते, दुसरं काही नाही. पदयात्री आहे. अरे पदयात्री तुम्ही का उपकार करता आमच्यावर? चालता खाता कवा काही आरतीन बसता कवा काही करता? हा फक्त चालायचं काम करतो, दुसरं काहीच काम नाही करत. अशी आहेत नाही मजा मस्ती असते आपली. आणि मस्त बघा चला जेवायला पण घेतलं. साईराम सर्वांनी लगेच जेवायला पण घेतलंय. चला मी तुम्हाला दाखवतो आज जेवायला काय मस्तपैकी. लाईनीमध्ये आहेत पब्लिक इथं. आणि आज नवीन पब्लिक पण आली आपल्याला भेट द्यायला. आपल्या दिव्यावरून आलेली आहेत लोक या साईडला. सर्वात पहिले मी तुम्हाला जेवण दाखवतो. या साईडला इथं आहे ताट आहे, जेवणासाठी सर्वात पहिले ताट आहे. ताटेच्या नंतर भाकरीच्या नंतर भात. आणि बघा नवीन माणसांचा चेहरा पण दाखवतो मी तुम्हाला. नंतर त्यांच्याशी फुर्सतमध्ये भेट करून देतो मी. आणि वांगा आणि बटाटा आणि काहीतरी रस्सा आहे. मस्त एकदम मस्त भारी. चंपाषष्ठी आहे ना आज. अच्छा नैवेद्य आहे आज. अच्छा त्याच्यामुळे बरोबर. बघा आमचे पालखीतली लोकांना परफेक्ट माहीत असतं, नियोजनच एक नंबर असतं. आणि इथं आहे डाळ नंतर बिंदास मात्र काय वाटतं ते भाजीच्या नंतर जेडी काय वाटते पापड. हे पापड नंतर हे कोशिंबीर आहे, पातळ कोशिंबीर. आणि बिंदास मात्रेने त्यांच्या ग्रुपनी रसगुल्ला आणि गुलाबजामुन घेऊन आलेले आहेत. तर आपण नंतर त्यांची सेपरेट भेट घेऊ. आता जरा जातो, सर्वांना जेवू द्या मस्तपैकी. हा गणेश फक्त कॅमेरा ऑफ असतानाच बोलतं, कॅमेरा समोर काही बोलू ऑफ आहे. बोल मग बोल काय गेला तो नाही बोल ना. नाही ना दिसत. अरे चालू भाऊजी लास्ट बोलतो मी. बोलता काही बोललो नाही. काय त्यांना मेनू काय पाहिजे जेवायला काय ते थोडा. तर आता उभ्या मी तुम्हाला विचारता. तुम्ही आकाशांची इकडे पोरी सैना पहिलं वर्ष बरोबर. तू आता पालखीन 5 दिवस चालला, तुला कसं वाटला नियोजन? कसं वाटलं आमच्या पालखीचा, म्हणजे आपल्या पालखीचं नियोजन कसं वाटला? पालखीचं नियोजन कसं वाटलं? एक नंबर. खाना जेवण वगैरे. सकाळी जबरदस्ती आमचा समीर पाटील तुम्हाला उठवतो. उठवायला पाहिजे. 4 वाजता उठणार नाही. पाहुणे आलेले दिव्यावरून. दादा साईराम चल भेटू बाय. चला जेडी भाई आलेला, आम्हाला खाऊ घेऊन आलेला. खाऊ नाही भोजन घेऊन आले. नाही आमच्याकडे खाऊ येतो. म्हणजे जेडी बिंदास मगाशी तुम्ही बघितलास का बिंदास आणि त्यांचा ग्रुप जो मी तुम्हाला दाखवला. त्यांनी काय आणलेलं चमचम नाही, सॉरी रसगुल्ला होता ते. नाही व्हाईटवाला.
आणि ब्राऊन वाला हे गुलाबजामुन का? हा म्हणजे एक अंड्यासारखा म्हणजे एक गावठी अंडा होता, एक बॉयलर अंडा होता, असे 2 आयटम होते. मस्त वाटत ते ब्राऊन मध्ये. चला सिद्धेश वगैरे बी गेले वाटते. चला बाय बाय. साईराम. बाय. चला चला हे चला 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 शिर्डीला जाऊया. चला चला शिर्डीला जाऊया. डोळे भरून बाबांना पाहूया. चला चला शिर्डीला जाऊया. डोळे भरून बाबांना पाहूया. चला चला शिर्डीला जाऊया. डोळे भरून साईंना पाहूया. चला 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 शिर्डीला जाऊया. साई चरणी लीन होऊया. हो चला 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 शिर्डीला जाऊया. साई चरणी लीन होऊया. भल्या पहाटे काकड आरती. काकड आरती करीतो साईनाथ देवा. करीतो साईनाथ देवा. चिन्मय रूप दाखवी घेऊन बालक लघु सेवा. चिन्मय रूप दाखवी घेऊन बालक लघु सेवा. काम क्रोध मद मत्सर आठुणी काकडा केला. आठुणी काकडा केला. वैराग्याचे तूप घालून मी तो विसरीला. भल्या पहाटे काकड आरती. झाल्या मंगल स्नानावरती. भक्त ही करती अर्चन देती. हो बाबा दर्शन भक्तांना जवळ घेती आपुल्या. हो चला 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 शिर्डीला जाऊया. साई चरणी लीन होऊया. भोळी भाबडी मशीद माये. आपल्या भक्तांच्या हृदयात ठाये. भोळी भाबडी मशीद माये. आपल्या भक्तांच्या हृदयात ठाये. शिवशंभू जशी अग्नी कुंडातून हो झरा. श्वास उदीचे ठाया. हो चला 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 शिर्डीला जाऊया. साई चरणी लीन होऊया. चला चला शिर्डीला जाऊया. लावील आईची माया. लावील आईची माया. ठेव विश्वास साईवर. आमची पालखी पहिल्या झेंड्यापासून लास्टच्या झेंड्यापर्यंत जी मधल्या असतात तो पूर्ण आमची पालखी होती. पदयात्री होते सर्व. तुम्ही बघतात रोजच मी तुम्हाला दाखवतो, कारण की मी सुद्धा सेवेकरी आहे. हा एवढी जास्त सेवा नाही करत, कारण की थोडीफार करतो, कारण की सेवेकरी होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि मी तुम्हाला सांगतो पहिला आणि लास्टच्या झेंड्याचं महत्त्व काय असतो. जेव्हा एखादी पदयात्रा पालखी सोहळा निघतो त्यात पहिला झेंडा निशाणी असतो की तिथूनच त्याच्या पुढे एखादा पण पदयात्री गेलेला नाही पाहिजे. आणि ठीक त्याच्या मागून जो लास्टचा झेंडा असतो त्या लास्टच्या झेंडा आणि पहिल्या झेंड्याच्या मध्ये पूर्ण पदयात्रा व्हायला पाहिजे. पण लास्टच्या झेंड्याला खूप मोठी जबाबदारी असते. ती जबाबदारी काय असते की कोण पण माणूस आपल्या वारीमधून पदयात्रा करताना बाहेर तर नाही बसला आहे, हॉटेलमध्ये तरी नाही बसला आहे, कुठे आराम करायला नाही बसला किंवा वॉशरूमला नाही गेला, ते सर्व बघत आरामात यावं लागतं. त्याच्यामुळं लास्टचा झेंडा खूप उशिरा येतो.
म्हणजे पहिला झेंडा पोचल्याचे पण 2-2.5-3 तासानंतर लास्टचा झेंडा येतो आणि लास्टचा झेंडा घेणं म्हणजे खूप मोठी जबाबदारी आहे. मी लास्टच्या झेंड्याला जी पोरं असतात ना त्यांच्याशी तुम्हाला मुलाखत करून देईन मी आज नाही तर उद्या नक्कीच. पण आता आपण निघतोय. आपला लोकेशन इथून 12 ते 14 किलोमीटरचा आहे, जो सिन्नर घाटाच्या खाली असणार आहे. तर आपण आता डायरेक्ट तिथे जाऊया. हो, आता आम्ही आशीर्वाद लॉन्सला पोहोचलोय, जो सिन्नर घाट आहे. आपला सिन्नर घाटी नाही, सिन्नर घाटाच्या खाली होता. पण आल्या आल्या आमचे भाऊजी आम्हाला दिसलेले आहेत. कोइन्सिडेंटली आम्हाला माहिती नव्हतं का भाऊजी पण निघालेले आहेत. काय बोलता भाऊजी? साईराम साईराम. अचानक काय माहिती पण नाही. आम्ही दरवर्षी असतो पण आमची कुंभारगड पाड्यावरची बंद झाली. यावर्षी देवीच्या पाड्यात देवीच्या पाड्यातून आलेत का? मग तुम्ही पहिल्या गुरुवारीच निघता मार्गशीर्षच्या? ती तिसऱ्या गुरुवारी असायची, ती बंद झाली. मग आता पहिल्या गुरु म्हणजे या वर्षी स्टार्ट केलाय का? तेच बरं, कारण की आम्ही आमचा 16 वर्ष झालं पहिल्या गुरुवारीच निघते. तिला पण 25 वर्ष झालेली, ती बंद झाली. तुम्ही किती वर्ष चालता पालखीमध्ये? मला 13 वर्ष झाली. 13 वर्ष आणि मला पण 12 वर्ष. तर छान वाटला. भाऊजी आहेत आपले दातीला उत्कर्ष, माझी सिस्टर, त्यांचे मिसेस आहेत. मिस्टर आहेत, सॉरी मिसेस नाही मिस्टर आहेत. आणि खूप चांगले आहेत. म्हणजे मी आता बोलणार आहे कॅमेऱ्यावर कारण की त्यांच्यानी माझी बॉन्डिंग खूप चांगली, बरेचसे समजून घेणारे आहेत ते. आणि त्यांचं नाव मला खूप आवडतं, प्रेषित. थँक्यू. आणि मला पण मजा आली जरा तुम्हाला बघितलं. नाही मगाशी बघितलं तुमच्या पालखीची सगळी येत होते, पण मी 2 दिवस झाले बघत होतो का कुठे आहेत कुठे नाही. मग आता नंतर मला फोन तरी करायचा. बोला, आता माझ्याकडे नंबर नव्हता खरं म्हणजे तुमचा. बोलला आता आमच्या भाऊजींनी चालू केले ब्लॉग, आता भेटतील आम्हाला बोललो स्पॉटवरती आल्याच्या नंतर. चला चहा पिता का? पण भेटल्यानंतर चहा पिता का? ठीक आहे, चालूच आहे आमचा आता चहा प्यायला. चालेल. आई कुठल्या पालखीतले तुम्ही? घनसोलीचे का? किती वर्ष झाले चालता? 15 वर्ष झाले चालत आता. अरे वा वा वा. घनसोलीच्या 21ची पण पालखी निघते ना? या वर्षी पहिला वर्ष होतो आम्ही पालखीला. ते वृषाली काय ना त्यांचं ताईचं नाव, ते म्हात्रे काय ना त्यांचं ताईचं ते. हा ते आम्हाला त्यांनी इन्व्हिटेशन दिलेलं होतं तिकडे. सर्व आम्ही आलेलो, तुमची लोणावळेला होती ना तेव्हा. आता तुम्ही कधी पोहोचणार इकडं? गुरुवारीच का? बुधवारी रात्री पोहोचणार ना आणि गुरुवारी दर्शन. छान छान, चला भेटूया. छान, तुम्ही 15 वर्ष चालता, खूप भारी. छान छान छान. आरामात आहे ना? पाय बी दुखत नाही ना? हो त्या बी आहे. हो बरोबर आहे. चला साईराम. कोण आलाय बघा, कोण आलाय? कोण? विवेक श्रीधर पोरजी, वेलकम. फायनली 5 दिवसातून दिवस भेटला भाईला. कामं होती खूप सारी, मोठी कामं होती, ते टुकरून नाही येऊ शकत. बाबांची कृपा होती, बाबांच्या कृपेने सगळी कामं पूर्ण झालेली. छान, खूप छान आणि मस्त वाटतं. एकदम डॅशिंग. वारीला चाललायस ना का फिरायला? खूप छान वाटतं, खूप छान. आणि मस्त मी जरा शूट घेतोय थोडा. यस, आशीर्वाद असणार आहे ना म्हणून आपल्याकडे. आणि आज आम्ही फुल मचवणार आहे. फुल म्हणजे गाजवायचं आज गाजवणार आहे. आज पालखी लक्षात राहणार. मॅक पण आणि विवेक पोरजी पण लोकांच्या लक्षात राहणार. ते तर मजा घ्यायला. सगळ्यांनी निवेदन ऐकलं, आता साईंची गाणी साईंचे गाणे ऐकणार. साईंचे गाणे काहीतरी नवीन. आपला स्लोगन काय ते? पुन्हा तोच जल्लोष. नाही ते आपल्या गाण्याचा, तुझ्या गाण्याचा ते पालखी उन्हातानांशी वचन दिले मी साईला. वचन दिलंय मी साईला, चालत येईन शिर्डीला. मस्त. याच्यावर पण आमचे गाणं पण बनलेलं आहे, पण आम्ही व्हिडिओ गाणी बनवणार आहे लवकरच. लवकरच खूप मजा येईल. तर जरा आम्ही आता आतमध्ये जातो. तुम्ही विवेकला घेऊन जरा मस्त. आणि संध्याकाळ पण झाली बघा, क्लायमेट झालाय. आणि जो तुम्ही ब्लॉग मध्ये बघता शूट पण झालेला आहे आपला सिनेमॅटिक.
मला तुम्ही डायरेक्ट बोलत गाडीत कसं काय बसलोय, आज तर मी इथेच व्लॉग एंड करणार कारण की सोबत विवेक आहे. आणि हो, मी ॲक्च्युली लॉन्चमध्ये जेव्हा येत होतो तो तुम्हाला लॉन्च दाखवणार होतो, पण लॉन्च दाखवायला नाही भेटला कारण की आम्ही डायरेक्ट आरती आणि भजनाला बसलो. मी आज जेवण पण नाही दाखवलंय तुम्हाला किंवा आज कोण कोण काय भेटायला काहीच नाही. फक्त आज विवेक आला म्हणून आम्ही भजन, आणि तुम्ही बघितला ना भजनाला किती मजा केली. खूप मोठे मोठे भजन घेतलेत पण मी शॉर्ट टाकलेत, म्हणजे असे वेगळे गाण्यातले घेतलेत आणि एवढी मजा आली. मी पण एक गाणी बोललोय, ते पण छोटीशी क्लिप टाकलेली आहे. सिंगर म्हणजे मी पहिल्यांदा इथे एवढा लेवा कारण की विवेक आल्यामुळे मला पण एक एनर्जी आली. आणि सगळे बोलले अध्यक्ष पण गाणं बोलले. हा, म्हणजे विवेकच्या नंतर गाणं चांगलं होतं बंदा, ते एक दादांचं गाणं फिक्स आणि गाणी खरोखर भारी बोलतात कारण की दादाला तुम्हाला माहिती आहे 10 ते 12 लँग्वेज भारतातली बोलता येते दादाला. साऊथचे सर्वच येतात बोलतात. जेवण पण भारी बनवलेलं. रात्री भात नाही खात मी, एवढा जेवलो. आणि पालखीचा जो नैवेद्य असतो किंवा कसं वाटलं तो आमच्या पालखीत आला. आपली पालखी आहे रे ती, आपल्या बाबांची, म्हणजे बोलायचा उद्देश खूप मजा आली. आणि गावाच्या पालखीला मेन गोष्ट अध्यक्षाचं कौतुक आहे कारण डिसिप्लिन आहे पण तो सगळ्यांना राईट्स दिलेत त्यांनी का तुम्ही जबाबदारी अध्यक्षाची सगळ्यांची आहे. सो एक अध्यक्ष आहे तो त्याच्या जागेवरती आहे पण तो कुकचं पण काम करतो, जेवण पण बनवतो. विथ प्रत्येक जण इथे स्वतःची भूमिका पार पडतो, ते जाम भारी वाटलं बघायला. बरोबर. आणि आपल्या याच्यामध्ये उन्हाळ टप्पू कमी आहेत, म्हणजे मजा मस्ती एन्जॉय करणारी पोरं नाही आहेत तेवढी, सगळे सिस्टमॅटिक पोरं आहेत आणि मोठ्याचा आदर करणारे लोक जास्त आहेत आपल्याकडे. एखादा दादा बोलला तर ते शांत बसणारी पोरं आहेत, ते चांगलं वाटलं अजून. आणि मला तुला थँक्यू बोलायचं कारण तूही बोलवला, ऍक्च्युली मी आलो आणि परत एकदा असू दे मी निवेदक जरी असेल तरी पण माझ्या करिअरला सुरुवात या पालखीतून झाली. अरे वा वा, साई बाबा की जय. जसं तुझ्या करिअरला सुरुवात तू बोलतो बाबांचा तशी माझी पण करिअरला सुरुवात 2006. त्यांना माहिती आहे जे मागच्या वर्षीपासून मला बघतात आहे ना, मी व्हिडिओ टाकायचो पण जे धक्का स्टार्ट बोलतो ना आपण की गाडी चालत कोणीतरी धक्का दिला आणि तो बाबांनी जो धक्का दिलेला होता ना ते पूर्ण गावाला माहिती झालेला होता. पालखीला मी यायचो, गाणं बोलायचो आणि तिथून माझ्या निवेदनाला पण सुरुवात झाली. सो असा अरे वा, कलाकार होण्यामागे साईबाबांच्या पालखीचा मोठा हात आहे. बाबा साईबाबा एक ही तो दिले, कितने बार रुलाओगे, कितनी बार जीतोगे, जितने बार रुलाओ कितनी बार जीतोगे. सच में. आणि हो, तुम्हाला कसं वाटला आजचा कार्यक्रम आणि खास करून भाई विवेकचा. तर चला बाय, गुड नाईट, स्वीडियम, टेक केअर. आणि हो, उद्या पण असे तुम्ही कंटिन्यू, मला माहिती आहे बरेचसे लोकांचे मला फीडबॅक आणि कमेंट येतात की तुम्ही लोक काय करता एवढा व्हिडिओज वगैरे सर्व, आणि थँक्यू सो मच. जसं व्हिडिओ बघत राहा. चला भेटूया. ओम साईराम, जय साईराम, जय हिंद, राधे राधे.